वेलकम टू ऑल. सर्वांचं या MPSC वाला PW मध्ये मनपूर्वक स्वागत. एक नवीन टॉपिक आपण चर्चेला घेऊन येत आहोत आणि तो टॉपिक हा आहे की ज्यांनी भारतीय राज्यव्यवस्थेला नवीन आकार दिला असे सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. बेसिकली याचा प्रमुख उद्देश हा काय आहे तर सर्वसामान्यपणे तुम्हाला माहित असेल की आपल्या समाजामध्ये एक डिबेट चालू असते की सर संविधान बदलवणार आहे का, संविधान बदलवता येते का, बदलवायचं असेल तर प्रोसेस काय, सर बदलवता येत नाही तर मग हे एकामेकावर का बरं ॲलिगेशन करतात पॉलिटिकल पार्ट्याच आहे नाही का. या सगळ्यांचा म्हणजे ह्या सिरीजमध्ये आपण या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपण या सिरीजमध्ये घेण्याचा काय करणार आहोत, प्रयत्न आपण करणार आहोत. तर आज आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये काही तासामध्ये आपण जे बघणार आहोत तर त्याचा जो कोर बिंदू असेल, कोर म्हणजे जो आपला त्याला काय म्हणतात मेन, त्याला काय म्हणतात की जो त्याला आपण KPR आपण म्हणू शकतो, तो काय असेल तर तो हा असेल. मी एक प्रश्न लिहितो की सर काय ओके संविधानात बदल ओके बदल होऊ शकतो का, यस की होऊ शकत नाही का, नो. बरोबर, हा लक्षात ठेवायचं आपला काय असेल, हा KPR असेल या लेक्चरचा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे काय की समजा तुम्ही सर्वच चार चौघात उभे आहे आणि तुम्हाला विचारलं की नाही रे बाबा, ते सरकार आलं ना संविधान बदलवणार आहे, अरे हे सरकार आलं ना तर संविधान थांबवणार आहे. हा म्हणला अरे बाबा ह्या सरकारनं तर म्हणजे मोकळं बोलतो म्हटलं तर बेसिकली आता जी निवडणूक होती की बा मोदी सरकार संविधान बदलवणार आहे. मग मोदी सरकारच्या गटातले लोक म्हणतात अरे आम्ही नाही बदलवणार संविधान, तर या काँग्रेसवाल्यांनीच बदलून टाकलं, सर्वात जास्त घटना दुरुस्त्या या काँग्रेसवाल्यांनी केल्या, अशी एकमेकावर ॲलिगेशन करत असतात. पण यामध्ये नेमकं तुमचा अप्रोच काय असला पाहिजे, तुमचा कॉन्स्टिट्यूशनल हा स्टँड काय असला पाहिजे, याचं उत्तर आपण या सिरीजच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. काय संविधानात बदल होऊ शकते का, यस की नो. आणि यासाठी आपल्याला केस लॉज वापरावा लागेल, बरोबर नाही का. आणि म्हणून आपण याचं हेडिंग हे न देता आपण काय हेडिंग दिलं की सर्वोच्च न्यायालयाचे असे निर्णय की ज्यांनी राज्यव्यवस्थेस काय दिला, नवीन आकार दिला. बरोबर नाही का. म्हणजे नेमकं पण हिडन आपला अजेंडा हा काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर शोधणे. यामध्ये आपण गोलकनाथन केस डिटेलमध्ये बघणार आहोत, केशवानंद भारती केस आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर एक पुट्टास्वामी केस येते कलम 21 संदर्भातील, तर कलम 21 आणि पुट्टास्वामी केस हे आपण नंतर बघणार आहोत. म्हणजे एका चालू लेक्चर मध्येच दोन पार्ट आपले होईल. एक म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मिळणे आणि एक म्हणजे काय तर पुट्टास्वामी केस कलम 21 ज्यामध्ये राईट टू प्रायव्हसीचा सुप्रीम कोर्टाने काय दिला होता, हा निर्णय दिला होता. आणि सर्वात विशेष बाब म्हणजे सगळ्या केसेस या केरळमधनं आल्या होत्या. ठीक आहे, तर वन बाय वन आपण अभ्यासाला काय करू, सुरुवात करू. चला ठीक आहे. प्रश्न कळला काय तर की काय संविधानात बदल सर होऊ शकतो का, होऊ शकत नाही का. मग हे एवढे का बरं सर आपले अकलेचे तारे तोडतात हे लोक, बरोबर नाही का. त्याचं आपण उत्तर घेऊ. चलो सुरू करेंगे. आता बघा, संविधान सभेने जो आपलं संविधान बनवलं आणि 26 नोव्हेंबर 1949 ला आपलं संविधान हे पूर्ण झालं होतं आणि 26 जानेवारी 1950 ला आपलं संविधान लागू झालं, बरोबर नाही का. आणि 26 जानेवारी या दिवसाला थोडं ऐतिहासिक पण महत्व आहे. याचं कारण म्हणजे जो पहिला आपला स्वातंत्र्य दिन होता तो स्वातंत्र्य दिन आपला 26 जानेवारी होता. 1930च्या लाहोर अधिवेशनामध्ये ज्याचे अध्यक्ष स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू होते, त्यांनी पूर्ण स्वराज्याची म्हणजे स्वातंत्र्याची मागणी केली होती आणि 26 जानेवारी हा दिन हा ठरवलेला होता. तुमच्या माहितीसाठी क्लिअर कट स्वातंत्र्य हे आपण 1930 ला मागितलं बरं का ब्रिटिशांना. त्याच्या आधी आपण डोमिनियन स्टेटची मागणी करत होतो, वसाहती अंतर्गत स्वराज्याची आपण काय करत होतो, मागणी करत होतो. तर 1949च्या शेवटल्या अधिवेशनामध्ये बाबासाहेबांचं प्रसिद्ध एक भाषण आहे, बरोबर, एक प्रसिद्ध भाषण आहे. आणि त्या भाषणाचा संदर्भ आजही लक्षात ठेवायचं, वेगवेगळ्या त्याला काय म्हणतात कशामध्ये संदर्भामध्ये हा दिला जातो. आणि मग बाबासाहेबांना विचारलं गेलं होतं की बाबासाहेब हे जे संविधान आहे हे तुम्हाला काय वाटते, कसं आहे.
तर बाबासाहेबांचं त्यावर प्रसिद्ध एक स्टेटमेंट होतं, हे संविधान कसं आहे हे मला माहित नाही, पण मात्र हे मी नक्की सांगू शकतो की हे संविधान जे येणारे राज्यकर्ते आहे त्यांच्यावर अवलंबून आहे. बाबासाहेबांनी एका मोटार गाडीची उदाहरण दिली होती. मोटार गाडी कशी आहे हे मोटार गाडीहून ठरवण्यापेक्षा ड्रायव्हर त्याला कसा चालवतो यावर अवलंबून असते. बरोबर. आणि याच भाषणामध्ये बाबासाहेबांनी जो दुसरा संदर्भ दिला तो संदर्भ म्हणजे काय, तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं संविधान म्हणजे काही पवित्र धर्मग्रंथाप्रमाणे नाही आहे. तुला माहिती असेल धर्मग्रंथामध्ये बदल होत नाही, ते कायम राहते. मग कुठलाही धर्म असो, वेळ जरी बदलला, काळ जरी बदलला तरी त्या धर्मामधील त्याला काय म्हणतात जे काही बाबी असेल त्या कॉन्स्टंट राहतात प्रत्येक धर्मातल्या. बाबासाहेबांचं म्हणणं होतं संविधान असं नाहीये. बरोबर. मग संविधान कसं आहे, तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं बदलत्या परिस्थितीनुसार संविधानामध्ये बदल व्हायला पाहिजे. बरोबर. कारण आज जे समस्या आहे ती उद्या नाही राहणार ना, उद्या जी समस्या आहे ती परवा नाही राहणार ना. बरोबर नाही का. आता मला सांगा, महिलांसंदर्भात समस्या आहे. याच्या आधीच्या काळामध्ये जेवढी तीव्रता होती, आज महिलांच्या शैक्षणिक प्रगती झाल्यामुळे आज थोडी तीव्रता कमी झाली, पूर्ण कमी झाली असं नाही. जेव्हा अजून मॅच्युरिटी वाढेल, अजून समाजाची मॅच्युरिटी वाढेल, अजून शैक्षणिक स्त्रियांची प्रगती वाढेल, 100% ही समस्या काही प्रमाणामध्ये कमी व्हायला अजून मदत होईल. पण दुसऱ्या समस्या या तयार होईल ना. जसं उदाहरणार्थ डोमेस्टिक व्हायलन्स आज समस्या आहे पण तेवढी नाही. पण आज महिलांची समस्या काय, महिलांना वर्कप्लेसमध्ये पार्टिसिपेशन देणे, महिलांना आर्थिक घटकामध्ये सहभाग देणे, ही एक समस्या आहे आणि त्यावर उपाययोजना करणं चालू आहे. बरोबर. याचा अर्थ जुन्या समस्या संपल्या असं होत नाही. तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं की बदलत्या काळानुसार यामध्ये बदल व्हायला पाहिजे. बरोबर नाही का. आणि म्हणून बाबासाहेबांनी संविधानामध्ये कलम 368चा 368चा काय केला, समावेश केला. कलम 368 हे काय सांगते, तर कलम 368 हे संविधानामध्ये बदल करण्यासंबंधी हे सांगते. बरोबर. आता एक एक केसेस येईल समोर, त्याचा आपण काय करू, अभ्यास करू. पण प्रॉब्लेम असा आहे, जे आर्टिकल 368 आहे ज्याचा तुम्ही अभ्यास केलेला असेल, या आर्टिकल 368 मध्ये माहितीये काय आहे, यामध्ये लक्षात ठेवायचं फक्त आणि फक्त प्रोसेस दिलेली आहे. आर्टिकल 368 मध्ये फक्त प्रक्रिया दिलेली आहे. विषय कळलं. आर्टिकल 368 किती प्रमाणात बदल करेल, कसा बदल करेल, किती प्रमाणात बदल करेल याचं मात्र उत्तर देत नाही. कसा बदल करेल याचं मात्र काय देतो, आयोग 368 उत्तर देतो. जसा आता एक प्रश्न आला होता तुम्हाला परीक्षेमध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवायची असेल तर कुठलं बहुमत लागते. बरोबर नाही का. तर ते जे बहुमत आहे ना ते 368 मध्ये दिलेलं आहे. यामध्ये ती प्रक्रिया दिलेली आहे. परंतु लक्षात ठेवायचं की किती प्रमाणात संविधानामध्ये बदल होईल, कसा बदल होईल याचं उत्तर 368 देत नाही. बरोबर. आणि म्हणून इथं आता प्रॉब्लेम सुरू झाला. आणि म्हणून आता त्याला काय म्हणतात, एका एका प्रश्नाची उत्तरं, एक एक प्रश्न आता निर्माण झाला. पहिला प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे काय, तर ठीक आहे बाबा, प्रोसेस आम्हाला माहित आहे, साहजिक आहे. घटना दुरुस्ती कोण करेल रे, हा अधिकार संसद करेल ना बाबा. ओके. राज्य विधिमंडळाला आपल्या इथं घटना दुरुस्तीचा अधिकार नाहीये. फक्त संघराज्य पद्धतीमध्ये बदल करायचा असेल तर अर्ध्या राज्याची मान्यता पाहिजे, बस एवढाच रोल आपल्या राज्यांचा आहे. बाकी घटना दुरुस्तीमध्ये कोणताही बदल नाही. म्हणून तर घटना दुरुस्ती हे भारतीय संघराज्याला एकात्म बनवते. कधी प्रश्न येतो बरं का, की पुढीलपैकी कुठला घटक हा संघराज्य विरोधी आहे किंवा एकात्माला सहयोगी आहे, तर घटना दुरुस्ती किंवा एकल संविधान हे एकात्माला काय देते, चालना देते. ठीक आहे. चला, संसद आर्टिकल 368. बरोबर. हा अधिकार संसदेला आहे. परंतु संसद किती प्रमाणामध्ये बदल करू शकते याचं उत्तर मात्र कलम 368 देत नाही. आणि ज्याचं उत्तर संविधान देत नाही, ज्याचं उत्तर कॉन्स्टिट्यूशन देत नाही, बरोबर, त्या संदर्भात व्याख्या करण्याचा अधिकार हा संविधान सभेने सर्वोच्च न्यायालयाला दिला आहे. लक्षात ठेवायचं, सुप्रीम कोर्ट इज अ कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. सर्वोच्च न्यायालय हा आपल्या संविधानाचा कस्टोडियन आहे, व्याख्यात आहे. आणि म्हणून तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, जर तुम्ही नवीन असाल तर
सर केशवानंद भारती केस, गोलकनाथन केस, पुट्टास्वामी केस, सायरा बानो केस, शहा बानो केस, सर हे केसेसला काय रिलेव्हंट आहे हो? रिलेव्हंट यासाठी आहे ह्या केसेसला, कारण संविधानाची व्याख्या करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि सर्वोच्च न्यायालय ज्यामध्ये ही व्याख्या करते तर त्या केसच्या नावानं ती प्रसिद्ध होते, त्या नावानं ती केस प्रसिद्ध होते. जसं उदाहरणार्थ मुस्लिम महिलेला पोटगीचा अधिकार आहे की नाही, संविधानिक प्रेस प्रसंग निर्माण झाला तर हा अधिकार संसदेला नाही. मग सुप्रीम कोर्टानं शाह बानो केसमध्ये म्हटलं यस अधिकार आहे. मुस्लिम महिलांच्या ट्रिपल तलाकाचा मुद्दा, बरोबर, संविधानिक प्रेस प्रसंग निर्माण झाला, लगेच शायरा बानो केसमध्ये सुप्रीम कोर्टानं म्हटलं नाही नाही ट्रिपल तलाक चुकीचा आहे. बरोबर नाही का? या तऱ्हेनं त्यामुळे कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज अ सुप्रीम कोर्ट. कोण आहे? सर्वोच्च न्यायालय आहे. चला समजली इथपर्यंत, जाऊ पुढे. मग आपण मूळ विषयावर होतो की संसद किती प्रमाणात बदल करू शकते याचं उत्तर कलम 368 देत नाही, याचं उत्तर कलम 368 देत नाही. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचे यावर काय झाले, वेगवेगळे केसेस आले. कळलं? आता त्या केसेसचा आपण अभ्यास करू. त्या केसेसमध्ये जी पहिली केस आली, पहिली आणि दुसरी आपण सोबत घेऊ, जी डिटेलमध्ये घेण्याची गरज नाहीये. ओके, फक्त नाव माहित पाहिजे, बरोबर नाही का? कारण ती मूळच केस आहे. तर त्यात पहिली केस आहे ज्याला म्हणतात शंकरी प्रसाद केस, बरोबर, आणि दुसरी आहे ज्याला म्हणतात सज्जन सिंग केस. दोन्ही केसेस या राजस्थानमधून आल्या होत्या, बरोबर. यामध्ये सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं माहितीये का? यामध्ये सुप्रीम कोर्टानं म्हटलं संसद संविधानामध्ये कितीही बदल करू शकते. किती काय करू शकते? बदल करू शकते. हा सगळा कार्यक्रम 1960चा आहे, 1960च्या आधीच्या या केसेस आहे. संसद संविधानामध्ये काय कितीही बदल करू शकते, बरोबर, असा निर्णय कोणी दिला? सुप्रीम कोर्टाने दिला. तेव्हा प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू होते या दोन्ही केसच्या वेळेस. याचा अर्थ माहितीये काय होतो कार्यकर्त्यांना? याचा अर्थ हा होतो की जर नेहरूंच्या मनात आलं असतं, नेहरूंच्या मनात जर आलं असतं तर 100% त्यांनी इथं नवीन संविधान आणू शकले असते. कारण सुप्रीम कोर्ट सहयोगी आहे ना. सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणतो ना या दोन्ही केसमध्ये की यस संसद काय करू शकते? बदल करू शकते. याचा अर्थ नवीन संविधान पण आणू शकते. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, सगळं ओके चालू होतं. आता पुढे बघा, आता झालं काय? एवढं सगळं होत असताना, एवढं सगळं चालू असताना 1967 मध्ये एक केस येते, बरोबर, एक केस येते सुप्रीम कोर्टाची. जी केस इम्पॉर्टंट आहे की ज्यांनी भारतीय राज्य व्यवस्थेला पूर्णपणे आकार देऊन टाकला किंवा बदलवून टाकला आकार. दोन बंधू होते, एकाच नाव आहे हेनरी गोलकनाथ, एकाच नाव आहे विलियम गोलकनाथ. दोघे कॅनडामध्ये राहत होते. पंजाबमध्ये त्यांची 500 एकर जमीन होती. आणि पंजाब सरकारनं काय केलं माहितीये का? की भूमी अधिग्रहण कायद्याअंतर्गत त्यांची जमीन हडप केली. हडप म्हणजे जमीन घेतली, पैसे दिले असेलच. आणि या विरोधामध्ये की बाबा तुम्ही माझं जे प्रॉपर्टीचा अधिकार आहे तो तुम्ही हिरावू शकत नाही. ओके, माझ्या तो संपत्तीचा अधिकार आहे, माझा तो उपजीविकेचा घटक आहे, तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत आहे, त्यामुळे तुम्ही असं करू शकत नाही. म्हणून हायकोर्ट व्हाया कुठे गेले? गोलकनाथ बंधू सुप्रीम कोर्टात गेले. आणि सुप्रीम कोर्टानं यामध्ये निर्णय दिला की नो, संसद काय करू शकत नाही? बदल करू शकत नाही. संसद मूलभूत हक्काच्या विरोधी कायदा तर आणू शकत नाही, पण संसद संविधानामध्ये बदल करू शकत नाही. विषय कळली पर्यंत? म्हणजे हे जे गोलकनाथन केस होती, ओके, काय होती समजलं तुम्हाला? पहिल्यांदा हेनरी गोलकनाथ, विलियम गोलकनाथ, जी पंजाब मधून आली होती, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टानं म्हटलं नो, बदल करू शकत नाही. समजलं? म्हणजे याचा अर्थ काय झाला माहितीये का? याचा अर्थ जसं संविधान आहे तसंच तुम्हाला पुढे न्यावं लागेल, बरोबर नाही का? त्या चेंज होणार नाही. इज दॅट क्लिअर? इथं काय म्हणते? यस, बदल होऊ शकतो. म्हणजे इथं सुप्रमसी ऑफ पार्लमेंट आहे, इथं सुप्रमसी ऑफ सुप्रीम कोर्ट आहे.
सुप्रीम कोर्टमध्ये बदल करू शकत नाही, बदल केला तर मी आहो. म्हणजे इथं बॉस कोण झाला? सुप्रीम कोर्ट झाला ना. आणि प्रॉब्लेम काय झालं या गोलकनाथन केसमुळे, जेव्हा 2 वर्षानंतर इंदिरा गांधी मॅडम यांनी बँकेच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतला, बँकेच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतल्यानंतर कोणी इंदिरा गांधी मॅडम यांनी, राष्ट्रीयकरण म्हणजे काय, जे खाजगी, त्याला काय म्हणतात, हे असेल, काय म्हणतात त्याला, खाजगी जी जमीन असेल ओके ती घेणे आणि त्यांना मोबदला देणे. खाजगी जे बँक आहे ती सरकारच्या ताब्यात घेणे आणि त्यांना मोबदला देणे. या अगेन्स्ट मध्ये जे बँकेचे मालक होते, असोसिएट्स होते, ते गेले सुप्रीम कोर्टात. त्यांनी असं म्हटलं की माननीय सुप्रीम कोर्ट, केशवानंद भारती खटल्यानुसार मूलभूत हक्काच्या विरोधी कायदा करू शकत नाही आणि आमचं राष्ट्रीयकरण बळजबरीनं केल्यामुळे आमच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत आहे, बरोबर नाही का? आणि सुप्रीम कोर्टानं म्हटलं हा गोष्ट तर बरोबर आहे. सुप्रीम कोर्टानं तुमच्या माहितीसाठी बँकेच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय रद्द केला होता. अध्यादेश जेव्हा काढला होता ना तो रद्द केला होता, कारण या गोलकनाथन केसमुळे. आणि मग इंदिरा गांधी मॅडम यांनी या गोलकनाथन केसला पलटवण्यासाठी 2 घटना दुरुस्ती आणल्या. त्याला म्हणतात 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती. हा प्रश्न पण आला होता पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला की पुढील पैकी 24वी 25वी घटना दुरुस्ती, 24वी घटना दुरुस्ती विचारला होता, कोणत्या केसला पलटवण्यासाठी आणलेली होती किंवा कोणत्या केसच्या पार्श्वभूमीवर आणली होती. तर नाव काय होतं? गोलकनाथन केस. या केसच्या पार्श्वभूमीवर काय आणलं होतं, तो खटला, सॉरी ती घटना दुरुस्ती आणलेली होती. चला इथपर्यंत समजलं तुम्हाला, बरोबर? ओके चला, जर समजा समजलं नसेल इथपर्यंत तर एक वेळा काय करून घ्या, व्यवस्थितपणे रिवाइज करून घ्या, म्हणजे काय होईल तुम्हाला लक्षात येईल सगळ्या गोष्टी. ओके, हळूहळू जाऊ, काही घाई नाही आहे. आतापर्यंत आपण काय शिकलो, तर सज्जन सिंग केस, मूळ मुद्दा काय आपला, काय संसद संविधानामध्ये बदल करू शकते का, हा आपला मूळ मुद्दा आहे. ठीक आहे, हा आपला. तर त्यामध्ये ह्या 2 केसेस बघितल्या आपण, सज्जन सिंग, शंकरी प्रसाद, ज्या काही इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट केस कोणती आहे रे? गोलकनाथन, म्हणून मी त्याचं बॅकग्राऊंड पण तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आणि या पार्श्वभूमीवर कितवी घटना दुरुस्ती? 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती, की ज्यामध्ये त्याला काय म्हणतात की गोलकनाथन केसला पलटवून टाकलं आणि या 2 केसनं म्हटलं की यस ओके संसद संविधानामध्ये काय करू शकते, बदल करू शकते. म्हणजे अगेन माझा प्रश्न इथं, जर इंदिरा गांधी मॅडमला वाटलं असतं तर इंदिरा गांधी मॅडम इथं नवीन संविधान आणू शकली असती. चला ठीक आहे इथपर्यंत. ओके, इथपर्यंत समजलं का? जर रनिंग मध्ये करत असाल, नोट्स लक्षात आल्या का ते एक वेळा बघून घ्या. ओके, लगेच आपण काय जाऊ, पुढे जाऊ. ओके, आता बघा सगळं बरोबर आहे तुमचं. ओके, ऑल थिंग्स इज. चला आता आपण पुढे जाऊ. आता बघा, एवढं सगळं होतं असताना झालं काय, 1973 मध्ये, एक्झॅक्ट डेट पाहिजे असेल तर 24 एप्रिल, बरोबर, 1973 मध्ये ऍक्च्युली झालं काय, मूळ मुद्दा सोडू नका बरं का. मूळ मुद्दा काय आपला, एकाच याच्यामध्ये आपले मल्टी प्रश्नाची उत्तर मिळणार आहे. की एका बाजूला आपलं मूळ टायटल काय, असे केसेस की ज्यांनी आपल्या राज्यव्यवस्थेचा आकार बदलवला. म्हणजेच याचा अर्थ आपण समजून घेऊ, त्या आकाराला आपण बेस काय मानलं, संविधान बदललं, बरोबर नाही का? त्यामध्ये इथपर्यंत आपण पोहोचलो. आता बघा काय झालं, एवढं सगळं चालू असताना, एवढं सगळं त्याला काय म्हणतात, एवढं सगळं त्याला व्यवस्थित चालू असताना, व्यवस्थित म्हणता येणार नाही त्याला, केरळमधनं एक केस आली. केरळमधले एक मठाधीश होते ज्यांचं नाव होतं केशवानंद भारती. त्यांच्या मठाची जमीन होती आणि त्याच्या मठाची जमीन काय केलं, मठाची जमीन ही केरळ सरकारनं घेतली, जसं गोलकनाथची घेतली होती ना त्याच प्रकारे. आणि त्या अगेन्स्ट मध्ये केशवानंद भारती हे गेले केरळ हायकोर्टमध्ये. आणि केरळ हायकोर्टमध्ये गेल्यानंतर तिथं अपील म्हणून ते सुप्रीम कोर्टात आले. नाना पालखीवाला हे या केसमधले वकील होते. मुळात या केसमध्ये, ज्याला आपण केशवानंद भारती केस म्हणतो, ज्याचा आपण अभ्यास करत आहोत, यामध्ये प्रमुख भूमिका ही नाना पालखीवाला यांची होती. ओके, यांनी त्याला काय म्हणतात, प्रमुख म्हणजे आकार दिला किंवा त्यांना सुप्रीम कोर्टात घेऊन आले.
आणि सेम इथं मुद्दा काय होता की बाबा मठाची जमीन हडप करणे म्हणजे माझ्या मूलभूत हक्काचं उल्लंघन आहे. ऍक्च्युली कंपन्सेशन दिला होता त्यांना आणि केशवानंद भारती केस हारले होते बरं का, तुमच्या माहितीसाठी. पण यामधून जे बाहेर आलं ते अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामधून भारतीय राज्यव्यवस्थेला काय मिळाला, एक आकार मिळाला किंवा एक त्याला काय म्हणतात, एक बदल आला. आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये ओके या केसचा डिकोडिंग करण्यासाठी आता एक बेस मुद्दा होता, तो म्हणजे काय की अगेन काय संसद सुप्रीम कोर्टामध्ये बदल करू शकते, काय संसद संविधानामध्ये बदल करू शकते, यस ऑर नो. आतापर्यंत मुद्दा काय होता 24-25 घटना दुरुस्तीनं यस करू शकते. अगेन तो मुद्दा आला पुन्हा, बरोबर. अगेन तो मुद्दा चर्चेला आला केशवानंद भारती केसमध्ये. आणि या केसमध्ये आता सुप्रीम कोर्टानं एक लँडमार्क जजमेंट दिला आणि जो जजमेंट आजही त्याला काय म्हणतात की लागू आहे. म्हणजे आज जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल का जे तुमच्या मनात डोक्यात दहीचं दूध झालं असेल की सर हे म्हणतात बदल करणार आहे, ते म्हणतात आम्ही बदल नाही करणार आहे, अमकं डमकं, त्याचं उत्तर तुम्हाला इथं मिळणार आहे. कोणत्या केसमध्ये, केशवानंद भारती केसमध्ये. ठीक आहे, चला. तर कळलं केसचं बॅकग्राऊंड काय, तर बॅकग्राऊंड वगैरे परीक्षेत विचारत नाही, जस्ट फक्त तरी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. कळलं ना शेत जमीनचं काय होता. आणि यामध्ये सुप्रीम कोर्टानं बघा काय उत्तर दिलं. सुप्रीम कोर्टानं म्हटलं यस संसद बदल करू शकते. संसद त्याला काय म्हणतात की कशामध्ये, बेसिक स्ट्रक्चरमध्ये संसद संविधानामध्ये बदल करू शकते. पण हा बदल करत असताना लक्षात ठेवायचं मूलभूत ओके संरचनेच्या, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बेसिक स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चरच्या काय असावा, तो अधीन असावा. मग तुमचा प्रश्न पडला असेल सर बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय हो, समजवतो, काय काळजी करू नका, निवांत शिकू आपण, काय प्रॉब्लेम नाही. बेसिक स्ट्रक्चरच्या अधीन असावा याचा अर्थ हा काय होतो माहितीये का, याचा अर्थ हा होतो, पुन्हा बघा, संसद संविधानामध्ये बदल करू शकते पण तो बदल या मूलभूत संरचनेच्या अधीन, याला डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर असे सुद्धा म्हणतात. कधी कधी परीक्षेत प्रश्न पण येतो की पुढीलपैकी कोणत्या केसमध्ये मूलभूत संरचनेचा सिद्धांत हा सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केला, त्याचं नाव काय, केशवानंद भारती केस. यामध्ये लक्षात ठेवायचं मूलभूत संरचनेचा अर्थ काय होतो बघा, साध्या भाषेत सांगतो. तुमचं घर आहे, समजून घ्या तुमचं घर म्हणजे संविधान. काय तुमच्या घरामध्ये बदल होऊ शकते, तर हो बदल होऊ शकते, परंतु मूलभूत संरचनेच्या अधीन राहून. मूलभूत संरचना म्हणजे काय, हॉल, किचन, देवघर, बेडरूम, अंगण, जे काय असेल ते, बरोबर, हे तसंच ठेवायचं. यात बदल होता कामा नये. वाटल्यास एका हॉलचे 2 हॉल कर, पण तू उद्या हॉल काढून तिथं किचन आणि किचन काढून तिथं देवपूजा, देवपूजा काढून तिथं हॉल, असं नाही होणार. जे स्ट्रक्चर आहे घराचं ते कायम असलं पाहिजे, बरोबर नाही का. त्याच्या अधीन राहून 1चे 2 हॉल कर, 1चे 2 किचन कर, काय प्रॉब्लेम नाही बाबा, पण जे मूळ स्ट्रक्चर आहे त्यात बदल नको. मग संविधानाचं स्ट्रक्चर म्हणजे काय, संविधानाचं स्ट्रक्चर म्हणजे संविधानाची मांडणी. भाग 1 मध्ये भूभागाविषयी, 2 मध्ये नागरिकत्व, 3 मध्ये फंडामेंटल राईट, 4 मध्ये डीपीएसपी, 5 मध्ये केंद्र सरकार, 6 मध्ये राज्य सरकार. हे जे मांडणी आहे ना, यात तू बदल नाही करणार, त्याला म्हणतात बेसिक स्ट्रक्चर. जे संविधानाची मूल्य आहे ना, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकशाही, गणराज्य, स्वतंत्र न्यायपालिका, याला हर्डल होणार नाही, याला तोडल्या जाणार नाही किंवा याच्या अगेन्स्ट मध्ये कोणताही बदल तू करायचा नाही, कारण या मूल्यांचा समावेश या बेसिक स्ट्रक्चर मध्ये होतो. म्हणजे संविधानाची संरचना, संविधानाचं मूल्य हे सगळं कोणाचा पार्ट आहे, या मूलभूत संरचनेच्या, याच्या अधीन राहून तू बदल कर. विषय कळला का. नाही तर उद्या तू जर म्हणलं भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहे मी काढून टाकतो आणि दुसरीकडे टाकतो, नाही होणार. दॅट इज अ बेसिक स्ट्रक्चर. घराचं उदाहरण दिलं मी तुम्हाला तसं. तुम्ही म्हटलं कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते मी कमी करतो, नाही होणार, वाढवता येईल, काही प्रॉब्लेम नाही, कमी होणार नाही. त्याला म्हणतात बेसिक स्ट्रक्चर किंवा त्याला म्हणतात मूलभूत संरचनाचा सिद्धांत. कळलं मी काय म्हटलं तर हा लँडमार्क जजमेंट कशामध्ये दिला, या 24 एप्रिल 1973च्या केशवानंद भारती केसमध्ये. आणि आजही ओके हा जजमेंट हा लागू पडतो. आणि तुमच्या माहितीसाठी केशवानंद भारती केस
ही 13 सदस्यीय केस होती, 13 पीठांची केस होती, जी आतापर्यंत सर्वात मोठी पीठ मानण्यात येते. आतापर्यंत सर्वात मोठी त्याला काय म्हणतात केस मानण्यात येते. कोणती? केशवानंद भारती केस. बरोबर नाही का? म्हणजे आज जे मूळ प्रश्न आहे आपला तिथं आपण जाऊ. ओके, कुठे गेला रे बाबा? हा, मूळ प्रश्न काय बघा. हा, आता बघा उत्तर मिळालं काय तर. सर काय संविधानात बदल होऊ शकते का? तर ॲरो कुठे नेऊ मी? यस, बदल होऊ शकते, पण इथं खाली एक ॲरो देतो. कशामध्ये? बेसिक स्ट्रक्चरच्या अधीन राहून. कशाच्या? बेसिक स्ट्रक्चरच्या अधीन राहूनच त्याला काय म्हणतात उत्तर दिल्या जाऊ, बदल केल्या जाऊ शकते. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय? संविधानाची मांडणी आणि संविधानाचं मूल्य. संविधानाचं मूल्य कुठं आहे? काही मूल्य प्रिअम्बल मध्ये आहे आणि काही मूल्य सुप्रीम कोर्टानं जनरेट केलेलं आहे. जर उदाहरणार्थ संघराज्याच्या विरोधी कायदा करता येत नाही, बरोबर? एक काय घटना दुरुस्ती केली होती, त्या घटना दुरुस्तीला म्हणतात 99वी घटना दुरुस्ती, 99 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. 99वी काय घटना दुरुस्ती केली होती सुप्रीम कोर्टानं, ही काय केली? रद्द केली. या अंतर्गत नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन स्थापन केलं होतं, जे एकूण 6 सदस्यीय होतं आणि यामध्ये कायदा मंत्र्याचा समावेश होता, लॉ मिनिस्टर. भारतामध्ये इंडिपेंडंट ज्युडिशरी हे मूल्य चालते, या आधारावर याला काय करून टाकलं? निलंबित करून टाकलं. ठीक आहे इथपर्यंत? म्हणजे आज जर विचार आणला कोणी मनामध्ये, तर संविधानामध्ये बदल काही नाही, शक्य नाही. संविधानामध्ये बदल पॉसिबल नाही. तो बदल जर करायचा असेल तुम्हाला, तर सुप्रीम कोर्टाचा हा बेसिक स्ट्रक्चरचा डॉक्ट्रिन जो आहे याला प्रिव्ह्यू करावा लागेल. ओके, थोडा ऍडव्हान्स मध्ये नेतो. तुम्हाला माहिती का की जे आपले उपराष्ट्रपती आहे जगदीश धनगड, हे वारंवार पिन मारत असतात. ते म्हणतात पार्लमेंट सुप्रीम आहे, संसद सुप्रीम आहे. ते का म्हणतात माहितीये का? संसद सुप्रीम आहे याचा अर्थ म्हणतात संसद काही करू शकते. जसं ब्रिटनमध्ये आहे, ब्रिटनची संसद सॉवर्निंग आहे, सार्वभौम आहे. ते म्हणतात इंडियात पण तसं आहे. नाही, इंडियात तसं नाही आहे. इंडियामध्ये चेक अँड बॅलन्स आहे. इंडियामध्ये त्याला काय म्हणतात की एकामेकावर प्रिव्ह्यूचा अधिकार दिलेला आहे ना, सेपरेशन ऑफ पॉवर आहे. कुठे? इंडियामध्ये कार्यविभाजनाचा सिद्धांत आहे. ते का बरं म्हणतात? कारण इथं संसदेवर मर्यादा आल्या ना, या डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चरमुळे. ओके, संसद म्हणजे उदाहरणार्थ तुमचे घरचे वडील आहे, तुमच्या वडिलाला जर घरामध्ये बदल करायचा असेल, त्यांच्यावर मर्यादा आला, कारण संरचनेत बदल नाही करू शकत. कळलं? आणि हे पॉझिटिव्ह आहे बरं का. का बरं? कारण नाहीतर संसद मनमानी पद्धतीनं काही पण करणार वोट बँकसाठी. म्हणून त्याला काय म्हणतात की हा बेसिक स्ट्रक्चरनं संसदेवर मर्यादा आणल्या. जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत असाल तर त्यामध्ये जर आयोगानं प्रश्न विचारला की काय, ओके, मूलभूत संरचनेच्या सिद्धांतानं संसदेच्या अधिकारावर मर्यादा आणल्या, स्पष्ट करा. त्याचं सरळ सरळ उत्तर आहे हो, पण कारण सांगायचं, पॉझिटिव्ह कारण. या मर्यादा सकारात्मक आहे. का बरं सकारात्मक आहे? उद्या कोणी येऊन उठसूट त्याला काय म्हणतात, काय करू नये, बदल करू नये, हा त्यामागचा उद्देश आहे. उद्या कोणी येऊन त्याला काय म्हणतात की चेंज करू नये, हा त्यामागचा काय उद्देश आहे. समजलं का? तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की बेसिक स्ट्रक्चरचा सिद्धांत हा आलेला आहे. आणि 13 पीठ सदस्य न्यायाधीशांची काय होती? ही बेंच होती, केशवानंद भारती केस. ठीक आहे? आणि या केसनं भारतीय राज्यव्यवस्थेचा पूर्णपणे त्याला काय म्हणतात की चेहरा मोहरा बदलून टाकला. भारतीय राज्यव्यवस्थेला पूर्णपणे त्याला काय म्हणतात हे चेंज करून टाकलं. कुठल्या केसनं? या केशवानंद भारती केसनं. चला कळली इथपर्यंत? तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात आपण इथपर्यंत आता पोहोचलेलो आहो. म्हणजे कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला? आपण गोलकनाथन केस डिटेलमध्ये घेतली, आपण केशवानंद भारती केस काय घेतली डिटेलमध्ये, आणि शंकरी प्रसाद आणि सज्जन सिंग फक्त संदर्भ म्हणून आपण काय घेतली, केस घेतली आहे. ठीक आहे, चला. यानंतर मिनर्वा मिल्क पण केस आली, ज्यामध्ये पण सुप्रीम कोर्टानं याचाच काय केला, पुनरुच्चार केला. आयोग तसा प्रश्न विचारत नाही, आयोग विचारते पहिल्यांदा कोणत्या केसमध्ये त्याला काय म्हणतात की सुप्रीम कोर्टानं त्याला काय म्हणतात की याचा उच्चार केला. ठीक आहे, तर इथं आपल्या व्हिडिओचा पहिला पार्ट संपतो. लगेच आपण आता दुसऱ्या पार्टला सुरू करणार आहोत, आणि ज्यामध्ये आपण शोधणार आहोत ओके पुट्टास्वामी केस कलम 21 की ज्या केसनं त्याला काय म्हणतात की भारतीय राजकीय व्यवस्थेचा काय केला, चेहरा मोहरा हा बदलवून टाकलेला आहे. काय आहे तर ते बघू. पण मला सांगा इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का? पहिले समजून घ्या,
नसेल तर पुन्हा एक वेळा मागं जा, पुन्हा समोर या, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल. मग आता मला सांगा, आता जोपर्यंत तो डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर हटत नाही तोपर्यंत संसद संविधानामध्ये आमूलाग्र बदल करू शकत नाही. बदल करू शकते पण तो सकारात्मक, नकारात्मक बदल होऊ शकत नाही. त्यामुळे या राजकीय चर्चेला डोकं लावण्यापेक्षा एक संविधानिक, त्याला काय म्हणतात की बेस तुमच्याजवळ असणं अत्यंत काय गरजेचा आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ आता आपण. आता बघा, इथून भाग 2 ला आपण सुरुवात करू आपल्या लेक्चरच्या. आपलं मूळ लेक्चर काय माहिती तुम्हाला, असे खटले की ज्यांनी भारतीय राज्यव्यवस्थेचा काय आकार हा बदलून टाकला. बरोबर, चला आता भारतीय संविधानाचं कलम 21 आहे, आर्टिकल 21. यामध्ये 1-2 केसेस आहे की ज्यांनी थोडा बदल केला. आता त्यामध्ये बघा, पहिली कलम 21 मध्ये काय आहे पहिल्यांदा व्यवस्थितपणे समजून घ्या. कलम 21 मध्ये प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा काय दिला आहे, अधिकार दिला आहे, ज्याला आपण म्हणतो राईट टू लाईफ चा काय दिलाय, अधिकार दिला आहे. जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे राईट टू लाईफचा काय दिलाय, हा अधिकार दिलेला आहे. परंतु मूळ संविधानामध्ये राईट टू लाईफ म्हणजे काय याचा विचार करण्यात आलेला नाही, सॉरी याचा समावेश नव्हता. की बाबा जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये कोणत्या अधिकाराचा समावेश होईल, जीवन जगण्याचा अधिकार कसा असेल याचं उत्तर मूळ संविधानामध्ये नव्हतं. आणि मग मी तुम्हाला काय सांगितलं की जर समजा ज्याचं उत्तर संविधानामध्ये नसेल त्याचं उत्तर कोण देणार, त्याचं उत्तर देणार सुप्रीम कोर्ट. आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं याची व्याख्या, मी डायरेक्ट मूळ मुद्द्यावर येतो, त्या केसमध्येच येतो, ती व्याख्या केली ज्याला म्हणतात मनेका गांधी केस. बरोबर, मी याच्यावर येतो. कुठली मनेका गांधी केस? मनेका गांधी केस ती केस आहे की ज्यानं कलम 21 ची व्याप्ती वाढवली. संजय गांधी यांच्या पत्नी मनेका गांधी यांचा पासपोर्ट जप्त केलं होतं आणि पासपोर्ट जप्त केल्यामुळे यांनी सुप्रीम कोर्टाला म्हटलं की माझंच पासपोर्ट का बरं जप्त केलं, त्यामुळे माझा कलम 14चं उल्लंघन होत आहे. पासपोर्ट जप्त केल्यामुळे मला फिरता येऊन नाही राहिलं, त्यामुळे माझा कलम 19चं उल्लंघन होत आहे. आणि 14 आणि 19चं उल्लंघन झाल्यामुळे मला जो जीवन जगण्याचा अधिकार आहे त्यावर काय होत आहे, प्रॉब्लेम होत आहे. सुप्रीम कोर्टानं म्हटलं यस, गोष्ट तर करेक्ट आहे, कारण कलम 21 अंतर्गत ओके, सुप्रीम कोर्टानं म्हटलं जीवन जगण्याच्या अधिकारासोबत गरिमापूर्ण जीवन जगण्याच्या अधिकाराचा काय होतो, समावेश होतो. गरिमापूर्ण जीवन जगण्याच्या अधिकाराचा काय होतो, समावेश होतो. कळलं का इथपर्यंत? हा काय दिला, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. कुठली केस? मनेका गांधी केस. आता गरिमापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे काय, तर म्हणजे याचा अर्थ होतो, याला इंग्लिशमध्ये म्हणतात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. बरोबर नाही का? आधी होता प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, म्हणजे संसद जे म्हणेल ते म्हणजे जीवन जगण्याचा अधिकार. मनेका गांधी केसमध्ये म्हटलं नाही, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे व्यक्तीला जीवन जगण्यासाठी जे घटक लागतात ते सगळे घटक त्याच्या मूलभूत हक्कामध्ये आहे. आणि मग सुप्रीम कोर्टानं कोणते घटक ते याच्या वेगवेगळ्या केसेसमध्ये याचा उल्लेख केला. ज्यामध्ये प्रसिद्ध केस आहे उन्नी कृष्णन केस. माहित आहे? ओके, कुठली केस? उन्नी कृष्णन केस, ज्यामध्ये काय म्हटलं रे, राईट टू एज्युकेशन हा कलम 21चा भाग आहे. आणि नंतर मग आपण 21A मध्ये याला काय बनवला, फंडामेंटल राईटच बनवला आपण याला. ही उन्नी कृष्णन केसमध्ये काय म्हटलं, गरिमापूर्ण जीवन जगण्यामध्ये त्याला काय म्हणतात की शिक्षणाच्या अधिकाराचा समावेश होतो. मेहता केसमध्ये गरिमापूर्ण जीवन जगण्यामध्ये पर्यावरणाचा समावेश होतो. बरोबर नाही का, असं म्हटलं. आणि याच मालिकेमध्ये एक केस आली, त्याला म्हणतात पुट्टास्वामी केस. कोणती केस? पुट्टास्वामी केस. आणि या पुट्टास्वामी केसमध्ये म्हटलं की कलम 21 अंतर्गत तुम्हाला राईट टू प्रायव्हसीचा अधिकार आहे. कुठला अधिकार आहे? राईट टू प्रायव्हसीचा अधिकार आहे. समजलीपर्यंत? म्हणजे राईट टू प्रायव्हसीचा अधिकार म्हणजे काय, खूप प्रसिद्ध केस झाली होती बरं का ही. ओके, कोणती? पुट्टास्वामी केस. विषय कळला का? राईट टू प्रायव्हसीचा अधिकार म्हणजे काय, तर मी माझी खाजगी माहिती देणार की नाही द्यायची हे माझा अधिकार आहे.
बरोबर नाही का? आणि त्यामुळे काय झालं होतं माहितीये का, की समजा जर कोणी तुला आधार कार्ड मागितलं, काही मागितलं, तुम्ही म्हणायचे ए नाही देत, हे 2017-18ची केस आहे, नाही देत. मग तेव्हा वाटलं अरे हे तर गडबड झाली, राईट टू प्रायव्हसीच्या नावाखाली इथं काही पण चालू आहे. आणि मग सुप्रीम कोर्टानं या केसला शर्मा केसमध्ये थोडं मॉडिफाय केलं आणि त्यामध्ये केस म्हटलं राईट टू प्रायव्हसीचा अधिकार आहे, पण तो ऍब्सोल्यूट नाही आहे. म्हणजे 16 भाषेमध्ये तो मर्यादित आहे. म्हणजे सरकारी योजनाचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आधार कार्ड पॅन कार्ड द्यावं लागेल. ठीक आहे इथपर्यंत. आता तुम्ही म्हणाल नाही मला आधार कार्ड दे, मला सॉरी योजनांचा लाभ दे, आणि सरकार म्हणते दे ना आधार कार्ड, मी चेक करतो, आणि तुम्ही म्हणा नाही राईट टू प्रायव्हसी देत नाही. असं नाही झालं पाहिजे. शेवटी भारतीय मूलभूत हक्क हे आपले ऍब्सोल्यूट नाही आहे बरं का, हे मर्यादित आहे, मर्यादेसह आहे. आणि सगळ्या मर्यादा सगळ्या मर्यादा या सकारात्मक आहे. सगळ्या प्रकारच्या मर्यादा या कशा आहे, सकारात्मक मर्यादा आहे. चला कळली इथपर्यंत. तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात बेसिकली ओके आपल्या इथं सगळ्या गोष्टी या कलम 21 मध्ये आणल्या. म्हणजे या काही काही केसेस होत्या. जसं पहिली केस आपण घेतली गोलकनाथ, दुसरी घेतली केशवानंद भारती, तिसरी घेतली मनेका गांधी, या 3 तर डिटेलमध्ये घेतल्या, चौथी घेतली उन्नी कृष्णन, आणि 5वी घेतली कोणती पुट्टास्वामी केस, ज्यामध्ये राईट टू प्रायव्हसीचा काय मिळाला, हा अधिकार यामध्ये मिळाला. चला कळली इथपर्यंत. तर मला असं वाटतं अजून थोडं पुढे जाऊ म्हणजे काय होईल, अजून 2-3 हे घेऊन टाकू म्हणजे बऱ्यापैकी होणं जाईल आपलं. ठीक आहे चला. नेक्स्ट आपलं जे केस असेल ती काय तर बघा, बेसिकली ज्यानं भारतीय राज्यव्यवस्थेचा आकार थोडा बदलून टाकला, त्यामध्ये एक केस आहे शहाबानो आणि एक केस आहे शायरा बानो. दोन्ही केस आपण थोडक्यामध्ये घेऊ आणि आजच्या या आपल्या कार्यक्रमाची सांगता करू, सत्र आपण संपवू. तर बघा पहिली केस आहे ज्याला म्हणतात शहाबानो केस. ओके प्रसिद्ध केस आहे, लक्षात ठेवायचं ही सुप्रीम कोर्टाची. केसचा बघा मूळ गाभा काय होता शहाबानो केसचा. मूळ गाभा हा होता शहाबानो केसचा की काय मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार आहे का. कारण मुस्लिम धर्मामध्ये मेहर असतो, लग्नाच्या आधीच त्याला काय म्हणतात की पैसे देणे किंवा जे काही गिफ्ट वगैरे जे काय असेल त्याला त्या म्हणतात मेहर असतो. आणि हिंदूमध्ये पोटगी असते, पण पोटगी आपल्या कुटुंब विच्छेदाच्या वेळी असते. तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं की या शहाबानो यांना त्यांच्या पती यांनी तलाक दिलेला होता आणि मग यांनी पोटगीसाठी मध्य प्रदेश म्हणून आलेली केस होती ही मध्य प्रदेश हायकोर्ट व्हाया सुप्रीम कोर्टात. आणि सुप्रीम कोर्टानं यामध्ये त्याला काय म्हणतात ओके कलम 21 वर्सेस लक्षात ठेवायचं 14 आणि 21 ह्या 2 एकमेकाविरोधात कलम आली होती इथं की मुस्लिम धर्मामध्ये म्हणजे राईट टू धर्म कलम 25 मध्ये पोटगीचा अधिकार नाही आहे. बरोबर. आणि त्या सुप्रीम कोर्टाने यामध्ये लँडमार्क जजमेंट दिला की जर एखाद्या बाबीमुळे मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल आणि जर ती बाब धर्मामध्ये असेल तरी पण लक्षात ठेवायचं ती बाब रद्द होईल. इथं बेसिक एक कॉन्फ्लिक्ट बघा दूर करतो तुम्हाला, जो ट्रिपल तलाकामध्ये पण सुप्रीम कोर्टानं म्हटलं. सुप्रीम कोर्ट काय करते माहितीये का, धार्मिक बाबी म्हणजे तुम्ही म्हणता म्हणून ऐकत नाही, जे मूळ धर्मग्रंथ आहे ना त्याच्यात बघते. हिंदूमध्ये वेद, मुस्लिमामध्ये कुराण, त्याच्यात बघते की तिथं आहे का ते मला प्रूफ आणून द्या, मी लगेच काय करतो त्याला रद्द करतो किंवा कोणाला रद्द करतो त्या आर्ग्युमेंटला. ट्रिपल तलाकाच्या केसमध्ये पण हेच झालं होतं, ते घेऊन टाकू इथंच आपण. ट्रिपल तलाकाच्या केसचं जे नाव आहे त्याला म्हणतात सायरा बानो केस. बरोबर. सायरा बानो केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की या ट्रिपल तलाकामुळे मुस्लिम महिलाच्या कलम 14 आणि 21चं उल्लंघन होत आहे. उठसूट कोणी येऊन ट्रिपल तलाक बोलून टाकणं असं नाही. मग तेव्हा जे याला फेवर करणारे लोक होते त्यांनी असं म्हटलं की बा ट्रिपल तलाक हा आमच्या मूळ धर्मग्रंथाचा भाग आहे. सुप्रीम कोर्ट म्हणजे ठीक आहे मला आणून द्या, पण तो कुराणामध्ये पाहिजे. कुराणामध्ये हे आणून देऊ शकले नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टानं ट्रिपल तलाक काय करून टाकलं, रद्द करून टाकलं. सेम इथं शहाबानो केसमध्ये पोटगीचा अधिकार हा मुस्लिम महिलेला आहे असा निर्णय दिला. मग त्यामध्ये नंतर राजीव गांधी सरकारनं बदल केला, तो पुढचा भाग. पण पर्सनल लॉ संदर्भात ज्याला आपण कलम 44 म्हणतो समान नागरी कायदा, त्या संदर्भात ह्या 2 केसेस अतिशय महत्वपूर्ण आहे, शहाबानो केस आणि सायरा बानो केस. सायरा बानो केस ही ट्रिपल तलाका संदर्भात होती, आता नंतर गव्हर्नमेंटने कायदा करून ते रद्द करून टाकलं. आणि शहाबानो केस ही पोटगी संदर्भात
होती. समजली इथपर्यंत? तर या प्रकारे त्याला काय म्हणतात आपण. ओके, कोणत्या कोणत्या केस बघितल्या एक रॅपअप जर करतो म्हटलं तर पहिल्यांदा बघितली आपण डिटेलमध्ये बघितलेल्या काय गोलक नाथ न केस, मी डिटेल बाकी बघितले आपण छोट्या छोट्या. त्यानंतर आपण बघितली ओके केशवानंद भारती केस, बरोबर. त्यानंतर आपण काय बघितली मनेका ओके गांधी केस. त्यानंतर आपण काय बघितली कलम 21 संदर्भात ओके पुट्टा स्वामी केस, बरोबर. त्यानंतर शहाबानो आणि सायराबानो ह्या मेजर बघितल्या. छोट्या छोट्या अजून 4-5 बघितल्या आपण. गोलकनाथन, केशवानंद भारती, मनेका गांधी, पुट्टा स्वामी आणि कुठली शहाबानो आणि सायराबानो. 1 2 3 4 5 आणि किती 6. त्यामध्ये याला आपण केस पण म्हणू. 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती ही केसच आहे. त्यामुळे याला पण म्हणू आपण 7वी घटना दुरुस्ती, बरोबर नाही का. 7वी एक नंबर देऊन टाकू म्हणजे 7 टोटल राऊंड फिगर मी 10 केस पकडू का. 10 केसेस आपण घेतल्या की ज्याच्यामुळे त्याला काय म्हणतात भारतीय राज्यव्यवस्थेचा चेहरा बदलला. तुम्ही एक काम करा, जर तुम्हाला अजून काही केसेस पाहिजे असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये टाका की सर ह्या केसेसचं बॅकग्राऊंड वगैरे घ्या. तर माझं म्हणणं काय, अशा सगळ्या 10 केसेस एका दमाने घेण्यापेक्षा एक एक केस 15-15 20-20 मिनिटं अर्धा तास जर आपण घेतली तर लॉंग लाईफ तुम्हाला काय राहील त्याचं बॅकग्राऊंड लक्षात राहील. ठीक आहे इथपर्यंत. कारण इथं केसेस पण कव्हर करायच्या होत्या आपल्याला. तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये टाका की कोणत्या केसेस आपल्या सर घ्यायला पाहिजे, बरोबर. मी नक्कीच त्यावर विचार करील आणि या आपल्या पीडब्ल्यूच्या प्लॅटफॉर्मवर आपण त्या केसेस घेण्याचा काय करू आपण प्रयत्न नक्कीच करू. चला इथंच थांबतो आणि मला केसेस व्यवस्थितपणे एका जागी समजल्या का मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे पुढच्या केस आपल्याला अजून मजबूतीनं घेता येईल. ठीक आहे. थँक्यू सो मच.